Hello friends, myself Mrs. R.V. Mahajan from J School Muktainagar. Friends, today we are going to learn two fables from Unit 2 2.2, Part 2, The Town Mouse and the Country Mouse. In the last video, we learned the first part, the two friends and the bear. Now today we are going to learn this story. Once upon a time, a town mouse went on a visit to his cousin in the country. The country mouse was a simple, rustic fellow. He loved his town friend. He gave him a hearty welcome. Beans, cheese, and bread were all he had to offer, but he offered them freely. The town mouse rather turned up his long nose at this simple country fare and said, "I cannot understand, cousin, how you can put up with this poor food. But of course, you cannot expect anything better in the country. Come with me, and I will show you how to live. When you see town life, you will wonder how you could ever live in your country." Now here the meaning of the words in simple English are given. Cousin, a relative; country, a rural area; rustic, rural; fare, food; remains, leftover parts. बघा, आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या असतील. याआधी सुद्धा आपण दोन मित्रांची आणि एक अस्वलाची गोष्ट पाहिली. ती गोष्ट सुद्धा आपल्याला एक संदेश देऊन जाते. आणि आता आज आपण जी गोष्ट शिकणार आहोत त्यामधून सुद्धा आपल्याला एक संदेश घ्यायचा आहे. बघा, एकदा एक शहरी उंदीर गावाकडच्या आपल्या जवळच्या नातेवाईकाला भेटायला गेला. तो ग्रामीण उंदीर अतिशय साधा भोळा, अगदी आपण गावठी म्हणूया त्याला, गावठी होता. त्याचं आपल्या त्या शहरातल्या भावावर, मित्रावर अतिशय प्रेम होतं. त्याने त्याचं अगदी मनापासून स्वागत केलं. मित्राला काय नाही असं त्याला झालं. त्याला देण्यासाठी त्याच्यापाशी धान्याचे दाणे, चीज, भाकरी या होत्या आणि अगदी मुक्त हस्ताने त्याने हे सर्व त्याला खाण्यासाठी दिलं. त्या साध्या गावंढळ खाद्याकडे पाहून शहरी उंदराने मात्र आपलं नाक मुरडलं आणि तो म्हणाला, "या कदान्नाने तुझे कसे काय बरं भागते हे मला समजूच शकत नाही. पण अर्थात अशा गावंढळ प्रदेशात जर तू राहणार असशील तर तुझ्याकडून दुसऱ्या काय अपेक्षा करता येणार आहे. तू चल माझ्याबरोबर. शहरात चल. कसं राहावं, कसं जगावं मी तुला दाखवतो. शहरी जीवन पाहिलंस की तू आपलं ग्रामीण भाग आणि त्या ठिकाणचं जीवन कसं जगतोयस याबद्दल तुलाच आश्चर्य वाटेल." No sooner than said than done. The two mice set off for the town and arrived at the big house where the town mouse lived in a hole. अगदी म्हणताक्षणी ते निघाले शहराकडे. लगेचच दोघही उंदीर शहराकडे निघाले. शहरात पोहोचल्यावर शहरी उंदीर त्याला एका बिळात घेऊन गेला, जे बीळ खूप मोठ्या अशा घरात त्याने केलेलं होतं. त्या ठिकाणी तो त्या बिळात राहत होता. "You will want some refreshment after our long journey," said the polite town mouse, and took his friend into a grand dining room. तो त्याच्या मित्राला म्हणतोय, बघा, आपल्या एवढ्या दूरच्या लांबच्या प्रवासानंतर तुला थोडी भूक लागलेलीच असेल. आपण थोडा अल्पोपहार आपल्याला
घ्यावाच लागणार आहे आणि म्हणून त्याने त्याच्या मित्राला एका मोठ्या भोजन कक्षात नेलं. There they were found the remains of a fine feast. Soon the two mice were eating up jellies and cakes and all that was nice. Now as they reached the dining room they started eating the leftover food. आता जसे ते त्या ठिकाणी पोहोचले तसे तिथे मोठी मेजवानी झालेली होती आणि त्या मेजवानीतील जे उरले सुरले सगळे अन्न होतं ते बघता बघता दोघी उंदीर खाऊ लागले. त्यात जेली, केक आणि इतर चांगले पदार्थ सुद्धा होते. यू कॅन सी दॅट इन य पिक्चर. सडनली they heard growling and barking. What is that? Said the country mouse. It is only the dogs of the house, answered the other. Only? Said the country mouse. I do not like that music at my dinner. Now as they were eating, they heard growling as well as barking. जसे त्यांनी खाण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या कानावर अचानक गुरगुरण्याचा आणि भुंकण्याचा आवाज पडला. आता त्या गावाकडच्या उंदराने विचारलं, हे काय होते? दुसऱ्याने उत्तर दिलं, ते फक्त घरातलेच कुत्रे आहेत. गावठी उंदरी म्हणाला, फक्त? माझ्या जेवणाच्या वेळी मला असं संगीत मुळीच आवडत नाही. Now the country mouse tries to tell him that he likes to have his dinner in calm and peaceful atmosphere. Just at that moment the door flew open. In came two huge mastiffs, and the two mice had to scamper down and run off. Now as they were talking, just that moment the door flew open and huge mastiff, two big dogs, entered in that room and they have to run away. Means the country mouse and the town mouse has to run away. आता जसं त्यांचं बोलणं संपत आहे अगदी त्याच क्षणी अचानक दरवाजा उघडला आणि दोन धिप्पाड कुत्री आत घुसली. दोन्ही उंदरांना अगदी धावाधाव करावी लागली, धावपळ करावी लागली आणि खाली उतरावं लागलं. त्या ठिकाणून धूम ठोकावी लागली किंवा पोबारा करावा लागला. Two words are given here, huge, a very big, and mastiff, big dogs of a special breed. Now what happened then? Goodbye, cousin, said the country mouse. What? Going so soon? Said the other. Yes, he replied. Better beans and bread in peace than cakes and jellies in fear. लगेचच तो गावाकडचा उंदीर म्हणतो, ग्रामीण भागातला उंदीर म्हणतो, नमस्कार बंधू, आता मी निघतो. दुसरा त्याला म्हणतो, काय इतक्या लवकर निघालास? अरे थांब थोडा. दुसरा म्हणतो, हो मला निघायचंय. का? कारण भीतीच्या वातावरणात जेली आणि केक खाण्यापेक्षा शांत वातावरणात धान्याचे दाणे आणि शिडी भाकरी खाणंच अधिक चांगलं. Now this story tells us that we should be satisfied with the things that we have. आपल्याजवळ जे आहे त्यात आपण समाधानी असायला हवं. Thank you. Thank you for watching this video.